आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला माझ्या लेकीकडे जायचंय। अडचण येत आहे ती। मला या बंधनातून सोडव। मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार। माझ्या शक्तीशी लढणार होतीस काय? तुझ्या देवी आईच्या शक्तीबद्दल मोठा गुरुवीने सांगत होतीस। आता कुठे गेली तुझी गुरुवी? मला माझ्या लेकीकडे जाऊ दे। तुला मी माझी गुलाम बनवून ठेवणार आहे इथं। माझी सेवा करायला लावणार आहे तुला। तुझ्या देवी आईच्या शक्तीचं कौतुक असेल तुला, पण ती शक्ती सुद्धा माझं बंधन तोडू शकणार नाही। देवीच्या शक्तीला नाकारतोयस? एक दिवस तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल। आणि तो दिवस कधीही येणार नाही। गौरी मध्ये का माझ्या आईपणाची परीक्षा बघतीयस तू? तुझ्या लेकीला तुझी गरज आहे ग। माझ्या मदतीला धावून ये आई। माझ्या मदतीला धावून ये। तुला इथून मुक्त करायला कोणी येणार नाहीये। ही काय सुंदर आहे ना साडी। शी पण 1.5 लाखाची आहे, बापरे। बायको हा हे घे। आले आले। वहिनी कशी झाली पूजा? छान झाली। दादासाहेब अन्नदान नीट झालं ना? हो, व्यवस्थित झालं। आणि मीराच्या हातून साडी देवीला अर्पण झाली। नर्मदा, मीराच्या हातातली पिशवी आत घेऊन जा। वहिनी हो तिच्याचकडे आहे ना, ती ठेवेल आत। पण मी तुला सांगते ना, घेऊन जा। मला तिच्याशी जरा बोलायचंय। येतो। मीरा, तर नावापुरतं नाही, तर तू खरंच माझी लेक आहेस हे तू सिद्ध केलंस। आज तू बोललीस म्हणून दादासाहेब मंदिरात आले, विधी पूर्ण झाला। तुझे आभार कसे मानू कळतच नाही मला। आई लेकीच्या नात्यामध्ये आभार कुठून आले आई साहेब? माझी आई सुद्धा ना अशीच टीट लावायची मला लहानपणी। असं मला काका म्हणायचे। मीरा, मला ना तुझ्यासाठी आणखी एक गोष्ट करायची। काय? ये आई साहेब? ये ग। बस बस, इथेच थांब। आई साहेब काय करताय?
आमच्या गावी मुलगी माहेरपणाला आली ना की तिची आई तिला असेच झोके देते. आता हा झोका गावासारखा नाहीये, पण आपलं नातं तसंच आहे ना. अगं वेडाबाई, रडतेस काय? डोळे पुस. बरं ऐक, नर्मदाला जी पिशवी दिली ना त्याच्यात प्रसाद आहे, तो वेदाला दे. जा. तुझ्याकडून मला जे मिळवायचं होतं ते मिळालंय मीरा. दिव्य कवडी आता माझी आहे. तुझी गरज संपली की केसाने गळा कापणार आहे मी तुझा. त्याआधी थोडे लाड करते तुझे. वेदा, हाय. काय करते? अरे बापरे, ड्रॉइंग करतेस तू? वाव, मी पण करू? चल. आपण मस्तपैकी ड्रॉइंग करूया. अरे तुटलं. असं आपण हे नंतर करूया. अरे बस इकडे, काय झालं? तुझी होणारी मम्मा बोलते की नाही तुझ्यासोबत? तर विदा, तुझ्या बाबांचं आणि माझं लवकरच लग्न होणार आहे, हो की नाही? मग मी छान छान सजणार आहे, छान छान मेकअप करणार आहे, मस्त मस्त साडी नेसणार आहे, मला हळद लागणार आहे, हो की नाही? मस्त मस्त दागिने घालणार आहे, एकदम नवरीसारखी तयार होणार आहे. कारण तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात हॅपीएस्ट डे आहे. द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायची जी खूप महत्वाची आहे.